आणि मग मी लढत असताना त्यांना एवढा काय त्रास होतोय की ते माझ्या पक्षालाच ब्लॅकमेलिंग करायला निघालेले. सुरू झालेलं आहे, काय तुमची भूमिका असणार आहे? नाही, मी ठरवलेलं आहे. मी आज इंदापूरचा दौरा सुरू केला. लक्ष्मी नरसिंह यांचे आशीर्वाद घेतले आणि तिथे देवळातच माझं जे काय मनात आहे ते उघडपणे सगळे जेवढे काही 100-200 कार्यकर्ते होते त्यांच्या समोर मी बोललो. ही लढाई ही पवार वर्सेस सामान्य जनता अशी लढाई, दोन्ही पवार वर्सेस सामान्य जनता, आणि त्याच्यामुळे ही लढाई मी लोकांच्या हितासाठी, लोकशाही मूल्य जपण्यासाठी लढतोय आणि त्याच्यामध्ये माझा शक्यतो कुठचाही बदल नाही. आपण हे सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झाली होती, शंभूराजांशी चर्चा झाली होती. त्यांनाही मी सांगितलं होतं की ही सीट शिवसेनेला घ्या, धनुष्यबाणावर लढवा, आपण इतिहास घडवू. अगदीच तसं काही नाही झालं तर आपल्या परवानगीने आपण विचारून घ्या. भाजप जरी सांगत असेल तरी मला भाजपच्या चिन्हावर लढायला देखील काही हरकत नाही, पण आपल्या पूर्वपरवानगी. जसं आज शिरूरमध्ये झालंय त्याच धर्तीवर जर समजा इलेक्टिव्ह मेरिट धरून जर ते केलं गेलं तर निश्चित मला त्याच्याबद्दलही आनंद वाटेल. राहिली गोष्ट याची की वेळ खूप कमी असल्यामुळे हा प्रचार दौरा असाच पुढे चालू राहणार. आणि आपण जे बोललो ते खरं आहे की महायुतीमध्ये याच्यामुळे जर काही तणाव होत असेल तर मी अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं की बा एकनाथ शिंदे हे आमचे वरिष्ठ घरातले नेतृत्व आहे आणि त्यांना कुठे जर त्रास होत असेल, अडचणी वाटत असेल तर मी 2-3 महिन्यांनी काय फरक पडणार, मी बाजूला होऊन शिवसेनेपासून बाजूला विभक्त होऊन ही निवडणूक लढवेल, जेणेकरून पक्षाला किंवा पक्षाच्या कोणत्याही उमेदवारांना त्रास होऊ नये. परंतु मी पुन्हा पुन्हा तेच ऐकतोय की एवढे मातब्बर नेते आहेत अजित पवार, त्याचप्रमाणे मोठे पवार, आणि मग मी लढत असताना त्यांना एवढा काय त्रास होतोय की ते माझ्या पक्षालाच ब्लॅकमेलिंग करायला निघालेले की जर तो शिवतारे पाठी गेले नाहीत, थांबले नाहीत तर आम्ही सगळीकडे उमेदवार उभे करू. हे ब्लॅकमेलिंगच आहे ना. आणि याचा अर्थ हा क्लिअर आहे की बारामतीतील जनता बरोबर ह्यांना त्यांचा धडा शिकवेल ही खात्री त्यांना झालेली आहे. आज तर काय नोरा पोस्टा झाल्या. गेल्यावरची जी काही लढाई झाली ती कंचनकुल यांची झाली बरोबर, तरी पण लोक थोडे साशंक होते, भीत होते. 2014ला जर मीच प्रचार प्रमुख होतो, जानकरांनी जर कमळाचं चिन्ह घेतलं असतं भाजपचं तर त्याच वेळेस पाडाव झाला असता. त्यावेळेस 2014ला मला जरी तिकीट दिली असती तरी त्यांचा पाडाव झाला असता. आणि म्हणून तांत्रिकदृष्ट्या निवडणूक कशी जिंकायची याच्यात मातब्बर पवार मंडळी आहे आणि त्यातला एक भाग म्हणून त्यावेळेस ही सीट सोडली गेली होती, चिन्ह घेतलं नव्हतं. गेल्या वेळेस त्यांनी लढाई जरी झाली तरी काही दृष्ट्या एकत्रित ते दोघेजण होते, म्हणून थोडीशी अडचण झाली. यावेळेचा जो प्रकार आहे तो एकदम पूर्ण वेगळा आहे की इथे म्हणून मी सांगितलं की कुठच्या पक्षाची मतं नाही आहेत तिथे. बहुतेक पवार प्रो आणि पवार विरोधी, त्यामुळे पवार प्रो मतं आहेत त्याच्यामध्ये डिव्हिजन होईल, विभाजन होईल. आणि पवार विरोधी जी मतं आहेत ती जरी कुठच्या पक्षांची वगैरे असतील तरी मला खात्री आहे की ती पवारांना होणार नाहीत, ती तुतारीलाही होणार नाहीत आणि ती घड्याळालाही होणार नाही. मला खात्री आहे की शिवसेना भाजपच्या विचाराचा एक नेता म्हणून मला सर्व पक्षातील मंडळी जो आज माझा संपर्क आहे आणि जे मला लोक आपली मनोगतं व्यक्त करतात त्यात राष्ट्रवादीचे लोक आहेत, काँग्रेसचे लोक आहेत, भाजपचे लोक आहेत, सेनेचे तर आहेतच आहेत, ते माझ्याबरोबर असणारच कारण मी त्या कुटुंबाचा एक भाग आहे. सगळ्यांचं म्हणणं असं आहे की बापू हा ही संधी सोडू नका. राष्ट्रवादीचे सुद्धा कार्यकर्ते असे स्पष्ट सांगतायत समोर कोणी येणार नाही, पण आम्ही कंटाळलो, यांना मतं द्यायची, यांना साहेब आम्ही बनवायचं, नंतर हे आमच्यावर डोळे वटारतात. त्यामुळे लोक कंटाळलेले आहेत ह्या झोंडूशाहीला आणि घराणेशाहीला. त्यामुळे सगळ्या पक्षातले लोक हे मतदान करायला तयार आहेत. आज मी आता गिरवी गावामध्ये गेलो होतो, तिथे जे सर्व कार्यकर्ते होते वेगवेगळ्या पक्षाचे लोक होते, किती असतील 100-150 लोक होते. परंतु सगळ्यांनी एकच विनंती केली की कोणत्याही परिस्थितीत माघार घेऊ नका. तुम्ही आज आलाय आमच्याकडे, पण आमच्या चर्चा 8-10 दिवस चालू आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जी संधी आली आहे संधीला सोनं करण्यासाठी आम्ही सगळेजण आपोआप तयार आहोत, धार लावून अगदी बसलेलो. त्यामुळे तुम्ही माघार घेऊ नका, एवढंच करा.
बाकीचं आमचं काम आम्ही करू. प्रत्येक ठिकाणी असंच बोललं जातंय. जनरल सुद्धा फोन मला तसेच असतात आणि त्यामुळे या लोकशाहीमध्ये मतदान करण्याचा अधिकार, आपल्या माणसाला मतदान करण्याचा अधिकार हा मतदाराचा अधिकार आहे. तो बजावण्यासाठी आणि त्यांना योग्य संधी देण्यासाठी ही निवडणूक अख्ख्या राज्यातली महत्वाची निवडणूक, लोकशाहीची मूल्य जपणारी निवडणूक आणि चमत्कार काय करू शकतात लोकशाहीमध्ये लोक, त्याचे उदाहरण म्हणून सुद्धा देशात चर्चिली जाणारी ही निवडणूक होईल. कारण वाराणसी जिंकली किंवा अमेठी जिंकली त्यावेळेस मोठं संघटन होतं भाजपचं. इथे आता माझ्याकडे संघटन काही नाही, मी इंडिपेंडंट आहे. एकच संघटन आहे माझं, पवार विरोध, आणि त्या पवार विरोधासाठी ठाम पाय रोवून उभे राहणे आणि लोकांना मतदानाची संधी देणे. आणि म्हणून निश्चितपणे गावागावातून ही क्रांती होईल. तरुण मंडळी हातात, सर्व पक्षाचे लोक, ज्यांचं ज्यांचं म्हणजे सद्विवेक बुद्धी जागृत आहे ना, तो प्रत्येकजण म्हणतो की 40-40 वर्ष आम्ही यांना का मतं द्यायची, काय आमच्यासाठी केलेलं आहे. बारामतीमध्ये तीच अवस्था आहे, अर्ध्या बारामतीची. पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी, तुमचा दौंड हे तर राहिलं बाजूलाच. इथे तर काहीच केलेलं नाही. आणि त्यामुळे लोकांची इच्छा आहे माझ्या मते स्पोर्टिंगली एवढा अखंड तांडव न होता लोकांचा कौल घेतला पाहिजे. काही जो असेल तो कौल स्वीकारायला तिघांनी तयार असलं पाहिजे. बापू, तुम्ही सातत्याने देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.